नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, पाठ पहिला, गुरुत्वाकर्षण। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागात केपलरचे नियम अभ्यासलेले आहेत। केपलरचा पहिला नियम, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते। आणि केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। हे केपलरचे 3 नियम आपण मागील भागात अभ्यासलेले आहेत आणि या केपलरच्या नियमांचा उपयोग करून गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितला गेला आहे। न्यूटनने वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना केपलरच्या या नियमाचा उपयोग केलेला आहे। न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। विश्वातील प्रत्येक वस्तू ही इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करीत असते। या ठिकाणी M1 वस्तुमान असलेली आणि M2 वस्तुमान असलेली अशा या दोन वस्तू आहेत। या दोन वस्तूंच्या केंद्रातील अंतर D हे आहे आणि F हे त्यांच्यातील गुरुत्वीय आकर्षण बल आहे। तर न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार F is directly proportional to M1 M2 upon D square। F हा या दोन वस्तूच्या वस्तुमानांचा गुणाकार यांच्याशी समानुपाती असतो, तसेच 1/D चा वर्ग यांच्याशीही समानुपाती असतो। F बरोबर G गुणिले M1 M2 छेद D स्क्वेअर। G हा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे। आपण या ठिकाणी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत बघणार आहोत। विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते आणि हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते। आणि म्हणूनच आपण बघितलं की F बरोबर G गुणिले M1 M2 अपॉन D स्क्वेअर। वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती म्हणजेच F is directly proportional to M1 M2। बघा, डायरेक्ट वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती म्हणजेच F is directly proportional to M1 M2 आणि अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती, अंतर आहे D, त्याचा वर्ग म्हणजे D वर्ग, व्यस्तानुपाती म्हणून 1/D वर्ग। आणि म्हणून मग आपण G हा वैश्विक स्थिरांक F बरोबर G गुणिले M1 M2 अपॉन D वर्ग। या ठिकाणी बघा, F म्हणजेच दोन वस्तुमानांमध्ये असलेले गुरुत्वीय आकर्षण बल, G हा गुरुत्वीय स्थिरांक, M1 पहिल्या वस्तूचं वस्तुमान, M2 दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आणि D हे दोन वस्तुमानांच्या केंद्रातील अंतर। आता या दोन वस्तू आहेत, ही पहिली वस्तू आणि ही दुसरी वस्तू। आता पहिल्या वस्तूचं वस्तुमान जर आपण दुप्पट केलं म्हणजे 2M1 दुप्पट केलं आपण, तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल तुम्हाला दिसतंय बघा, किती झालं, 2F म्हणजेच गुरुत्वीय बल दुप्पट होते। म्हणजेच
दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होते. वस्तुमान m1 दुसऱ्या वस्तूचे वस्तुमान m2, दोन वस्तूंच्या केंद्रातील अंतर d. आता अंतर आपण जर दुप्पट केले तर काय होतं ते बघूया. जर अंतर दुप्पट केले तर त्या दोन वस्तूतील जे आकर्षण बल आहे ते 1/4 होणार आहे. म्हणजेच दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर बल 1/4 होईल. तर ग्रॅव्हिटी इज अ फोर्स दॅट ऍक्ट्स बिटवीन एनी टू मासेस. प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते आणि हे the factors affect the gravitational attraction between objects, mass and distance. वस्तुमान आणि अंतर हे दोन घटक आहेत जे या गुरुत्वीय आकर्षणावर परिणाम करून आणतात. जर वस्तूचे वस्तुमान वाढवले तर त्यामधील गुरुत्वीय बल वाढते. The force of gravity acts between all objects. If mass increases, the force of gravity increases. आणि जर वस्तूंमधील अंतर वाढवले तर गुरुत्वीय बल कमी होते. If distance increases, the force of gravity decreases. आता दोन्ही वस्तू जर गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या बघा दोन्ही वस्तू गोलाकृती आहेत तर त्यांचं जे बल आहे हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते आणि त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. आता दोन वस्तू जर गोल नसतील किंवा नियमित आकाराच्या नसतील तर त्यांच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेमध्ये हे बल असते आणि D साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. तर सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे हे ग्रह आपण सूर्यमाला बघतो आणि सूर्याभोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये हे ग्रह फिरत असतात. तर हे जे ग्रहांचं परिभ्रमण आहे या परिभ्रमणासाठी सूर्य आणि ग्रह यामधील अभिकेंद्री बल कारणीभूत असते. तसेच ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटनने निष्कर्ष काढला आहे. आता गुरुत्वाकर्षणाचे हे बल जे आहे हे निसर्गामध्ये इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते आणि विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह, तारे व विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे हे शक्य होत असते. पृथ्वीचे गुरुत्वीय बल. एखादा दगड आपण वर फेकला तर तो दगड परत आपल्याला पृथ्वीकडे येताना आढळतो. मग तो परत खाली का पडतो किंवा त्याची जी उंची आहे ठराविक उंचीवर जाऊनच तो परत का येतो. तर पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र हे तिच्या केंद्रबिंदूत असते आणि म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते आणि याच बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. आणि याच कारणामुळे जेव्हा आपण एखादा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्या दगडाला खाली खाली खेचत असते आणि त्याचा वेग कमी करते. सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो आणि त्या बलामुळे दगड हळूहळू खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येतो. थोडासा विचार करा बघा. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू इतर वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते. म्हणजेच आपण एखादी वस्तू वर फेकली किंवा झाडावरून पडणारं फळ हे पृथ्वीकडे येतं. म्हणजेच पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते.
मग प्रत्येक वस्तू इतर वस्तूला आकर्षित करते. मग सफरचंद ही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवरच पडते, मात्र पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही? विचार करा. बघा, न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार पृथ्वीवर सुद्धा तेवढ्याच प्रमाणात विरुद्ध दिशेने लागणारे एक बल असते. न्यूटनचे आपण नियम बघितलेले आहेत आणि न्यूटनच्या नियमानुसार प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते आणि त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. आणि त्यामुळे पृथ्वीवर सुद्धा तेवढ्याच प्रमाणात विरुद्ध दिशेने लागणारे एक बल असते. त्यामुळे पृथ्वी त्या वस्तूजवळ सरकते. परंतु सफरचंदाच्या तुलनेत पृथ्वीचं वस्तुमान जास्त असल्यामुळे हे बल अतिशय किरकोळ ठरते आणि म्हणून पृथ्वी सफरचंदाकडे न सरकता सफरचंद पृथ्वीकडे येते. पृथ्वीचे गुरुत्वीय बल. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह. उपग्रह हे प्रत्येक ग्रहाभोवती फिरत असतात. आता चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतोय, तर पृथ्वीचं गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होतं. तसेच प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आकर्षित करते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये बॅलन्स राहतो. पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत सुद्धा हेच घडून येतं आणि म्हणूनच चंद्र आणि कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीभोवती फिरतात. पूल ऑफ द अर्थ अँड ग्रीन कलर पूल ऑफ द मून. आणि एका विशिष्ट कक्षेमध्ये ठराविक वेगाने हा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे ते पृथ्वीभोवती सतत फिरत राहू शकतात. जर हा वेग नसता तर हे कृत्रिम उपग्रह किंवा चंद्र हे पृथ्वीवर पडले असते. परंतु पृथ्वी त्यांना स्वतःकडे या नैसर्गिक गुरुत्वीय बलामुळे आकर्षित करते आणि त्यामुळे सफरचंदाप्रमाणे किंवा दगड जेव्हा आपण वर फेकतो आणि तो परत पृथ्वीवर येतो, त्याप्रमाणे हे ग्रह उपग्रह पृथ्वीवर पडत नाही. पृथ्वीचे गुरुत्वीय बल ही संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न असा येऊ शकतो. तर थोडक्यात आपण कशा प्रकारे आपण यावर लिहू शकतो किंवा पृथ्वीचे गुरुत्वीय बल यावर टिपा लिहा. तर पृथ्वीच्या ठिकाणी असणारं गुरुत्वाकर्षण शक्ती. तर पृथ्वी प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करत असते आणि पृथ्वीच्या ठिकाणी असणाऱ्या गुरुत्वीय बलाने पृथ्वी या सर्व वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करत असते. तर पृथ्वीचे वस्तुमान केंद्र हे तिच्या केंद्रबिंदूशी असल्याने ते गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते आणि त्यामुळे आरंभी विराम अवस्थेत असलेली वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. तसेच एखादी वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकल्यास पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे तिचा वेग कमी होत जातो आणि काही काळाने हा वेग 0 होतो व त्याच बलामुळे वस्तू खाली पडते. तर अशा प्रकारे पृथ्वीचे गुरुत्वीय बल यावर आपण टिपा लिहू शकतो. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे काय यावर आपण व्याख्या लिहा किंवा स्पष्ट करा. आपण बघणार आहोत. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. आता पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते आणि त्यामुळे न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूचे त्वरण होते. यालाच गुरुत्वीय त्वरण असे म्हणतात. तर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंचे त्वरण होते. यास
पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात. आता पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ या गुरुत्व त्वरणाचे मूल्य सगळीकडे जवळजवळ सारखे असते आणि वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून थोड्या उंचीवर गेल्यास काय होतंय बघा, उंचीवर गेली आणि तिथून जर खाली पडत असल्यास गुरुत्व त्वरणाचे मूल्य जवळजवळ सारखे असते. आता त्वरण ही एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय त्वरणाप्रमाणे म्हणजेच गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिज लंब दिशेत असते. हे गुरुत्व त्वरण जी या अक्षराने संबोधले जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील या जी चे मूल्य आपण बघणार आहोत. तर न्यूटनच्या नियमानुसार पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतरावर असलेल्या m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल आणि त्या वस्तूचे त्वरण यावरून आपण g चे मूल्य ठरवतो. म्हणजेच m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल जर F आणि त्या वस्तूचे त्वरण g असेल तर गुरुत्व त्वरण स्मॉल g इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर. m हे पृथ्वीचं वस्तुमान आणि r ही तिची त्रिज्या. हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान m आणि त्रिज्या r वर अवलंबून असते आणि म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. या g ची किंमत 9.77 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकी घेतली जाते. आता हे जे g आहे, गुरुत्वीय त्वरण जे आहे, या g चे हे मूल्य कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असते ते सांगा. g चे मूल्य. तर g चे मूल्य खालील घटकांवर अवलंबून असते. एक म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची. तर g चं मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या उंचीवर अवलंबून असतं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे तसतसे या g चे मूल्य कमी कमी होत जाते आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर g चे मूल्य सर्वाधिक असते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची खोली, पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या खोलीवरही अवलंबून असते. पृथ्वीच्या आत जात असताना या g चे मूल्य सतत बदलत राहते. म्हणजेच वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यावर वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग जो आहे तो कमी होतो. त्यामुळे आत जाताना g चे मूल्य कमी कमी होत जाते. आणि तिसरा घटक आहे पृथ्वीचा आकार. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी g चे मूल्य समान असणार नाही, कारण पृथ्वीचा आकार हा पूर्णपणे गोलाकार नाही आणि म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत जाते आणि पृथ्वीची त्रिज्या ही ध्रुवाजवळ कमी तर विषुववृत्तावर जास्त आहे आणि म्हणूनच g चे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त आणि विषुववृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जाते. त्यामुळे ते विषुववृत्तावर g चे मूल्य सर्वात कमी म्हणजेच 9.78 मीटर प्रति सेकंद वर्ग इतके आहे. तर विषुववृत्तावर g चे मूल्य सर्वात कमी म्हणजेच 9.78 मीटर प्रति सेकंद वर्ग इतके आहे. मुक्त पतन, फ्री फॉल. आता या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसते बघा, एक वस्तू आपण हातात धरली आणि ती खाली सोडली तर ती वस्तू काय होती आहे, खाली पडते.
म्हणजेच एखादी वस्तू खाली पडताना तिच्यावर 3 प्रकारची बले कार्यरत असतात. पहिलं अधोगामी दिशेने पृथ्वीचे गुरुत्व बल, म्हणजेच आपण हातातून तो दगड किंवा वस्तू सोडून दिल्यावर त्या वस्तूवर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त असल्याने त्याच्या प्रभावाने तो दगड खाली पडतो. दुसरं आहे ऊर्ध्वगामी दिशेने हवेचे प्लावक बल आणि तिसरं वस्तूच्या वेगाच्या विरुद्ध दिशेने हवेचे घर्षण बल. आता विशिष्ट परिस्थितीत हे प्लावक बल व घर्षण बल ही गुरुत्व बलाच्या तुलनेत नगण्य असतात आणि अशा वेळी वस्तू जवळजवळ एकसमान त्वरणाने खाली पडते. म्हणजेच एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात. मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग व त्यास लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. तर मुक्त पतनासाठी त्वरण हे g असते व आरंभीचा वेग u बरोबर 0 असतो आणि त्यानुसार ही समीकरणे खालीलप्रमाणे आहेत. बघा, गतीची सर्वसामान्य समीकरण आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहोत. v पहिलं समीकरण आहे v इज इक्वल टू u प्लस at, पण या ठिकाणी आरंभीचा वेग 0 त्यामुळे v इज इक्वल टू gt. g त्वरण या ठिकाणी g घेतलेला आहे. दुसरं s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. या ठिकाणी मुक्त पतनासाठी उंची h इज इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. त्यानंतर v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. तर मुक्त पतनासाठी v स्क्वेअर इक्वल टू 2gh. आरंभीचा वेग 0 असेल तर v स्क्वेअर इक्वल टू 2gh. तर अशा प्रकारे ही समीकरणं आपल्याला मिळतात. आपण उदाहरण बघूया या समीकरणावर आधारित. एक 3 किलोग्रॅम वस्तुमानाचा लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला. जी चे मूल्य 10 मीटर प्रति सेकंद वर्ग आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढा. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय बघा. पहिलं विचारलंय जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी, जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग आणि अर्ध्या वेळेस असलेली त्याची उंची. तर दिलेल्या गोष्टी सर्वप्रथम लिहून घेऊ आपण. लोहगोलाचे वस्तुमान म्हणजेच m इक्वल टू 3 kg. g चं मूल्य दिलेलं आहे आपल्याला 10 मीटर पर सेकंद वर्ग. एकूण कापलेले अंतर s म्हणजेच किती आहे 125 मीटर. आरंभीचा वेग u बरोबर 0 मीटर प्रति सेकंद आणि त्वरण दिले आहे g बरोबर 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. आपल्याला काय काय काढायचं आहे. पोहोचण्यासाठी जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी म्हणजे t काढावा लागेल. जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग v काढावा लागेल आणि अर्ध्या वेळेस असलेली त्याची उंची म्हणजेच या ठिकाणी आपल्याला h काढायचं आहे. उंची म्हणजेच s काढावं लागेल. आता पहिला आपल्याला काढायचं आहे जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. त्यासाठी आपण न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणाचा उपयोग करूया. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at वर्ग. बरोबर. मग या ठिकाणी s म्हणजेच आपला h काढायचा आहे. h इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. ओके. आता s आपल्याला दिल्या अंतर 125 मीटर. 125 बरोबर u सुरुवातीचा आरंभीचा वेग 0 आहे. t आपल्याला काढायचा आहे हाफ इंटू a. किती दिलेला आहे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले t वर्ग आपल्याला काढायचा आहे. आता 0 गुणिले t म्हणजेच हे पूर्ण पद आपलं झालं 0
म्हणजेच पुढचं आपल्याला मिळालं 125 बरोबर बे एके बे, बे पंचे 10, म्हणजेच आपल्याला मिळालं 125 बरोबर 5t वर्ग. बरोबर, हे पद पूर्ण शून्य गेलेलं आहे. आता या 5चं आपण पक्षांतर करू, या बाजूला गेले म्हणजेच 125 भागिले 5 बरोबर t वर्ग. 5 एके 5, 5 दुने 10, 5 5 25, म्हणजेच t वर्ग बरोबर आपल्याला मिळालं 25 आणि म्हणून दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. t बरोबर 5 सेकंद. म्हणजे तो लोहगोल जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल? 5 सेकंद लागतील. तर लोहगोल 5 सेकंदात जमिनीपर्यंत पोहोचेल. आता दुसरं आपल्याला काढायचं आहे जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला त्याचा वेग. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला v काढायचा आहे. मग या ठिकाणी न्यूटनच्या पहिल्या समीकरणाचा आपल्याला उपयोग करावा लागेल. अंतिम वेग बरोबर v इक्वल टू u प्लस at. बरोबर, अंतिम वेग आपल्याला काढायचा आहे v, पण u आरंभीचा वेग 0 आहे म्हणजेच 0 अधिक a आहे 10 आणि t आपल्याला मिळाला या ठिकाणी 5 सेकंद. ती किंमत आपण घातली 5. 0 अधिक 10 गुणिले 5, 10 5 50 बरोबर 50 मीटर प्रति सेकंद. म्हणजेच काय मिळालं आपल्याला? तर त्या लोहगोल जेव्हा जमिनीपर्यंत पोहोचतानाचा त्याचा वेग असणार आहे 50 मीटर प्रति सेकंद. आणि तिसरं आपल्याला काढायचं आहे अर्ध्या वेळेस असलेली त्याची उंची. आता एकूण वेळ आपण काढला किती आहे? t बरोबर 5 सेकंद. म्हणून एकूण वेळेचा अर्धा वेळ आपण करून घेऊ. t इज इक्वल टू 5/2 म्हणजेच किती आलं? 2.5 सेकंद, 2.5 सेकंद. आता त्या वेळेस अर्ध्या वेळेस असलेली त्याची उंची, तर त्या वेळेस त्याची उंची काढायची आहे म्हणजेच त्या लोहगोलाने कापलेलं अंतर आपल्याला काढावं लागेल. म्हणजेच काय येणार आहे? आपल्याला त्याची उंची मिळणार आहे. तर लोहगोलाने कापलेले अंतर म्हणजेच s. न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणानुसार s बरोबर ut प्लस हाफ at स्क्वेअर. आपण किमती घालूया. आरंभीचा वेग 0 गुणिले t 2.5 अधिक 1/2 गुणिले 10 गुणिले t वेळ आहे 2.5 चा वर्ग. पुन्हा आपण भाग लावूया. बे एके बे, बे पंचे 10. ही टर्म पूर्ण झाली 0, शून्याने गुणलं म्हणजेच 5 गुणिले 2.5 चा वर्ग 2.5 चा वर्ग म्हणजे झालं 6.25. 5 गुणिले 6.25 बरोबर आलं 31.25 मीटर. आता लोहगोलाने कापलेलं अंतर आपल्याला मिळालं. बरोबर, आपल्याला काय विचारलंय? अर्ध्या वेळेस त्याची उंची आपल्याला काढायची आहे. आता हा लोहगोल 125 मीटर अंतरावरून पडलेला आहे म्हणजे 125 मीटर अंतरावरून तो पडला आणि त्या अर्ध्या वेळेपर्यंत त्याची उंची किती आहे बघा? 31.25. समजा या ठिकाणून तो खाली पडला, अर्ध्या वेळेला ती उंची किती आली आहे? 31.25. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? 125 मधून अर्ध्या वेळेस त्या लोहगोलाची उंची काढण्यासाठी आपल्याला एकूण उंची जी आहे त्यातून काय करावी लागेल? 31.25 हे अंतर वजा करावं लागेल. लोहगोलाने कापलेलं अंतर वजा करावं लागेल. म्हणून अर्ध्या वेळेस लोहगोलाची उंची बरोबर 125 वजा 31.25 उत्तर येईल 93.75 मीटर. म्हणजे अर्ध्या वेळेस त्या लोहगोलाची उंची 93.75 मीटर असेल. तर अशा प्रकारे ही उदाहरणं जी आहेत ही आपण सोडवू शकतो. त्या ठिकाणी काय दिलेलं आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार आपल्याला समीकरणांचा उपयोग करावा लागेल. 3 समीकरणं जी आहेत ती समीकरणांचा उपयोग करून ही उदाहरणं आपण सोडवू शकतो. पुढचे एक उदाहरण बघूया. एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटरवरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल
तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती? दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. आरंभीचा वेग u बरोबर 0, s बरोबर 5 मीटर आणि t बरोबर 5 सेकंद. आपल्याला काढायचे g बरोबर किती? आता आपल्याला या ठिकाणी समीकरण घ्यावं लागेल. s बरोबर हाफ gt वर्ग, कारण u आहे 0, बरोबर. मग s बरोबर हाफ gt वर्ग ह्या समीकरणाचा आपण उपयोग करणार आहोत, दुसऱ्या समीकरणाचा. आणि त्यानुसार s दिलाय 5, 5 बरोबर 1/2 g गुणिले t दिलाय 5, 5 चा वर्ग. म्हणजेच 5 बरोबर 1/2 गुणिले 5 गुणिले 5, 5 चा वर्ग 25. आपण पक्षांतर करू, म्हणून g बरोबर हे 2 या बाजूला गेल्यावर गुणाकार होतील, तर 5 गुणिले 2 भागिले 5 गुणिले 5. 5 ला 5 कॅन्सल, 2/5 g इज इक्वल टू 2/5 आणि म्हणजेच ते किती आलं? 0.4 मीटर प्रति सेकंद वर्ग. म्हणजेच त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण 0.4 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं असेल. उदाहरणं योग्य समीकरण वापरून सोडवायची आहेत आणि उदाहरणं सोडविल्यानंतर त्याला एकक जरूर लिहिणं आवश्यक आहे. तो त्वरण असेल तर त्याचं एकक, उंची असेल तर त्याचं एकक किंवा वेग असेल तर त्याचं एकक हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य एकक लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या न्यूटनच्या नियमांवर आधारित जी समीकरणं आहेत ती समीकरणं, त्याचबरोबर मुक्तिवेगाचं सूत्र वापरून काही उदाहरणं आपण आज बघितलेली आहेत. व्हिडिओ पुन्हा पहा आणि समजून घ्या. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.